सर्वांना हरिओम. आज आपल्याला मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 155चा अभ्यास करायचा आहे. हा श्लोक क्रमांक 155 असा आहे. दिसेना जनी तेची शोधूनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. दिसेना जनी तेची शोधूनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. या श्लोकामध्ये काही शब्दांचे अर्थ आहेत ते आपण पाहूया. पहिल्या चरणात शब्द आहे जनी. जनीचा अर्थ आहे जगात, विश्वात. जनीचे दोन अर्थ आहेत, जगात, विश्वात. दुसऱ्या चरणात शब्द आहे गुज. गुज म्हणजे गुप्त गोष्ट, रहस्य, असे दोन अर्थ आहेत. तिसऱ्या चरणात शब्द आहे करी. करी म्हणजे हातात. करीचा अर्थ आहे हातात. कर म्हणजे हात, संस्कृत शब्द आहे आणि त्यामुळे करीचा अर्थ आहे हातात. कदा. कदा म्हणजे कधीही. कदाचा अर्थ आहे कधीही. आढळेना. आढळेनाचा अर्थ आहे आढळत नाही. आढळत नाही. नंतर शब्द आहे चौथ्या चरणामध्ये कोंदाटले, म्हणजे सर्व ठिकाणी भरलेले. कोंदाटलेचा अर्थ आहे सर्व ठिकाणी भरलेले. दुसरा अर्थ आहे सर्वत्र व्याप्त. सर्वत्र व्याप्त. समर्थ सांगतात, जे या जगात उत्पन्न होते पण विश्वात स्थूल दृष्टीला दिसत नाही, तेच ते जुने ठेवणे शाश्वत ब्रह्म शोधून काढले पाहिजे. सूक्ष्म विचार करून शोधल्यास सकल सृष्टीचे गूढ अर्थात गुज म्हणजे रहस्य उलगडेल. ते परमतत्व कोणालाही हातात घेऊन पाहता येत नाही. ते कोठेच दिसून येत नाही. ते सर्वत्र व्याप्त असूनही आपल्याला कळत नाही, म्हणजे आपल्या लक्षात येत नाही. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात, जे या जगामध्ये उत्पन्न होते पण विश्वात स्थूल दृष्टीला दिसत नाही, तेच ते जुने ठेवणे शाश्वत ब्रह्म शोधून काढले पाहिजे. सूक्ष्म विचार करून शोधल्यास सकल सृष्टीचे गूढ अर्थात गुज म्हणजे रहस्य आपल्याला उलगडेल. ते परमतत्व कोणालाही हातात घेऊन पाहता येत नाही. ते कोठे दिसूनही येत नाही. ते सर्वत्र व्याप्त असूनही आपल्याला कळत नाही, आपल्या लक्षात येत नाही. असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. ब्रह्मदेवाने हा प्रचंड असा संसाररूपी वृक्ष तयार केला. त्याची खूप वाढ झाली आणि अखेर सरते शेवटी
त्या वृक्षाला मानवदेहाचे उत्तम फळ आले. या ठिकाणी रूपक केलेलं आहे. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली हे सर्वांना माहिती आहे, पण त्याच्यावरती रूपक केलेलं आहे की हा संसाररूपी वृक्ष तयार केलेला आहे. आणि या संसाररूपी वृक्षाची एवढी वाढ झाली पुढे, म्हणजे त्याला इतरही प्राण्यांचे देह ब्रह्मदेवाने निर्माण केले. आणि मग शेवटी म्हटलेलं आहे की या संसाररूपी वृक्षाला शेवटचे जे फळ आले ते मानव देहाचे, पण ते उत्तम असे फळ आले, सर्वोत्तम फळ आले. या मानव देहामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत आणि कर्मेंद्रियेसुद्धा आहेत. या शरीराच्या माध्यमातून आपण अनेक विषयांचा, अनेक प्रकारच्या सुखांचा उपभोग घेतो. इंद्रियांच्या सहाय्याने आपल्याला जी इंद्रिय दिलेली आहेत, आपण आत्ता ऐकले, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय अशी 10 इंद्रिय दिलेली आहेत. या इंद्रियांच्या सहाय्याने मनुष्याला दृश्याचे ज्ञान होते, पण अदृश्य असलेल्या परमात्म्याचे, ब्रह्माचे, देवाचे ज्ञान सोडा, पण दर्शनही होत नाही. इंद्रियांना भगवंताचे ज्ञान होणं शक्य नाही, दर्शनसुद्धा होणार नाही. कारण काय, आपण ऐकलं आहे बऱ्याच वेळेला, मनाच्या श्लोकाचा तो मुख्य विषय आहे. परमात्मा जो आहे, परब्रह्म जे आहे, ते अतींद्रिय आहे, इंद्रियांच्या पलीकडे आहे, इंद्रियांच्या आकलन कक्षेतल्या पलीकडे आहे. आणि दुसरं कसं आहे, अनिर्वचनीय आहे, त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही. तसेच ते कल्पनातीत आहे. जसं ते इंद्रियातीत आहे, इंद्रियांच्या पलीकडे आहे, तसं ते कल्पनेच्या देखील पलीकडे आहे. आपण बघितलं की संसारात आपण कल्पना करू शकतो, प्रपंचात कल्पना करू शकतो, पण परमार्थ हा कल्पनेचा नाही आहे. कारण जे मूलतत्व आहे परब्रह्म, ते कल्पनातीत आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे. आणखी कसं आहे, ते दुर्बोध आहे. दुर्बोध म्हणजे बोध होण्यासाठी कठीण आहे, समजण्याकरता कठीण आहे. पण असे जरी असले तरीसुद्धा श्री समर्थांची आपल्यावर अत्यंत कृपा आहे. त्यांनी अगदी सोप्या मराठीत, अगदी सोप्या शब्दातून त्याचे फारच अप्रतिम वर्णन केले आहे. जरी ते अनिर्वचनीय असले, शब्दात वर्णन करता येणारे नसले, तरी देखील आपल्याला ते कळलं पाहिजे, आपल्याला तिथपर्यंत पोचता आलं पाहिजे, आपल्याला त्या ब्रह्माची अनुभूती आली पाहिजे. याच्याकरता साधू संत महात्म्यांनी त्याचं शब्दात वर्णन केलं. आणि त्यांनाच केवळ शक्य आहे, ज्यांनी अनुभव घेतला तोच सांगू शकतो. आणि म्हणून समर्थांनी या ब्रह्मतत्वाचे, आत्मतत्वाचे म्हणजे स्वस्वरूपाचे अतिशय सोप्या मराठीत, अगदी सोप्या शब्दातून फारच अप्रतिम वर्णन केलेले आहे. लहान मुलांना देखील सहज समजेल अशा भाषेत अगदी सोपे करून सांगितले आहे. आणि त्यामुळे मनाचे श्लोकातले जे पहिले 3-4 श्लोक आहेत ते लहान मुलांना देखील पाठ आहेत, त्यांना अर्थ देखील माहीत असणारच, पाठही असेल. आपल्याला पण कुठे माहिती होते सुरुवातीला की एवढे मनाचे श्लोक असतील. हळूहळू आपल्याला त्याची माहिती होत गेली. सांगायचं तात्पर्य काय की समर्थांची भाषा समजून सांगण्याची पद्धत एवढी सोपी आहे की लहान मुलांना देखील सहज समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी अगदी सोपे करून सांगितले आहे. स्वामीजी सांगतात, परब्रह्म यत्र तत्र सर्वत्र अगदी आहे तसेच आहे. परब्रह्म
यत्र तत्र सर्वत्र अगदी आहे तसेच आहे. ते कधी नाही असे होतच नाही. जिकडे तिकडे आणि जेथे तेथे, जिकडे तिकडे आणि जेथे तेथे असणाऱ्या या परब्रह्माकडून आपण तोंड फिरवावे म्हटले तरी जिकडे तोंड फिरवावे तिकडे ते आपल्या अगदी समोरच आहे, समोरच येते. कोणत्याही दिशेला तोंड वळवले तरी ते आपल्यासमोर उभे राहते. ब्रह्म अशा रीतीने सदैव आपल्यासमोरच आहे. आपण पाठ फिरवली, तोंड फिरवलं तरी देखील आपल्यासमोरच आहे. कुठेही आपण आपली नजर फिरवली तरी आपल्या ते समोरच आहे. काही केल्या आपल्याला त्याला चुकवता येत नाही. सगळ्यांना स्पर्श करून ते सगळ्या ठिकाणी राहिले आहे. त्याचं वैशिष्ट्य आपण ऐकतोच आहे. परब्रह्माचं, आत्मतत्वाचं, म्हणजे आपल्या दृष्टीने सोप्या शब्दात भगवंताचं वर्णन आपण ऐकतोच आहे. ते सगळ्यांना स्पर्श करून सगळ्या ठिकाणी राहिले आहे. तेच त्याला दुसऱ्या शब्दामध्ये चैतन्य म्हणतात, चेतनाशक्ती म्हणतात, जी आपल्या सर्वांच्या देहामध्ये आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे सगळ्यांना स्पर्श करून ते सगळ्या ठिकाणी राहिले आहे. एकाच वेळी ते समोर असते आणि मागेही असते, उजव्या बाजूला असते आणि डाव्या बाजूला असते, खाली असते तसेच वर असते. कोणत्या बाजूला परब्रह्माचा शेवट आहे, कोणत्या बाजूला ते कसे पाहावे हे सांगणे अशक्य आहे. जे मुळातच अनंत आणि अमर्याद आहे त्याला कोणतीही मर्यादा घालणे कसे बरे शक्य आहे. ब्रह्म आणखीन कसं आहे? आपण म्हणतो ब्रह्म व्यापक आहे, हे म्हणणे खरेच आहे. परंतु जोपर्यंत व्याप्य दृश्य आहे, जोपर्यंत व्याप्य दृश्य आहे तोपर्यंतच हे बोलणे खरे आहे. पुढे आहे का, ब्रह्माला व्यापून राहायला दृश्यच उरले नाही, ब्रह्माला व्यापून राहायला दृश्यच उरले नाही तर मग ब्रह्म व्यापक आहे ही भाषाच संभवत नाही. थोडं समजायला कठीण वाटेल पण थोडं लक्षात आपल्याला समजेल लगेच. ब्रह्म व्यापक आहे असं आपण म्हणतो आणि हे खोटं नाही, खरं आहे. परंतु जोपर्यंत व्याप्य दृश्य आहे, हे दृश्य जगत आपल्याला दिसतं आहे, तोपर्यंतच हे बोलणे खरे आहे. पण ज्या वेळेला ब्रह्माला व्यापून राहायला दृश्यच उरले नाही त्यावेळी मग ब्रह्म व्यापक आहे ही भाषाच संभवत नाही. शब्द हे ब्रह्मापर्यंत पोचू शकत नाही. मानवी कल्पना ब्रह्माची कल्पनासुद्धा करू शकत नाही. कारण आपल्या मानवी कल्पनेला मर्यादा आहेत आणि आपण आत्ता पाहिलं ब्रह्म कसं आहे, अमर्यादित आहे. परंतु असे जरी असले तरी ज्यांनी ब्रह्माचा अनुभव घेतला आहे, ज्यांना ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे, तेच आपल्याला निश्चित ब्रह्मप्राप्ती करून देऊ शकतात. ते संत महात्मे खुणांनी, कालच्या श्लोकातला शब्द आहे तो, ते संत महात्मे खुणांनी त्या ब्रह्माचे स्वरूप सांगत असतात. पण संतांनी खुणा करून सांगितल्यानंतरसुद्धा, संतांनी खुणांनी सांगूनसुद्धा ते परब्रह्म, तो भगवंत जर जगात दिसला नाही तरी न कंटाळता आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. स्वामी सांगतात जरी तो भगवंत आपल्याला दिसत नाही तरी पण आपण न कंटाळता त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि पहिल्या चरणात आपल्याला ते हेच सांगतात, दिसेना जनी
तेची शोधूनी पाहे, जे जनी दिसेना तेची शोधूनी पाहे. परंतु ब्रह्माच्या शोधात असलेला प्रापंचिक मनुष्य आपल्यासारखा सत्याचा पुरावा मागतो आणि म्हणतो की मला माझ्या डोळ्यांनी ब्रह्म दाखवा. आपल्यासारखा प्रापंचिक मनुष्य असं आपल्याला म्हणतो, सांगतो, मला माझ्या डोळ्यांनी ब्रह्म दाखवा. आता प्रश्न असा आहे की इंद्रियातीत असलेले परब्रह्म डोळ्यांनी दाखवायचे कसे, जे इंद्रियांच्या पलीकडे आहे असे ते परब्रह्म या डोळ्यांनी दाखवायचे कसे. एखाद्या माणसाचा 1 नंबरचा चष्मा आहे, एखाद्या माणसाचा 1 नंबरचा चष्मा आहे, पण आणखी 10 वर्षांनी तो 4 नंबरचा सुद्धा होऊ शकतो की नाही. चष्म्याचे नंबर बदलत असतात. आज 1 नंबरचा चष्मा आहे, पण 10 वर्षांनी तो बदलू शकतो, 4 नंबरचा होऊ शकतो की नाही. पण हा मनुष्य जर अडून बसला, हट्ट करून बसला की माझ्याजवळ 1 नंबरचा चष्मा आहे, त्यानेच समोरच्या पुस्तकातले अक्षर मला वाचता आले पाहिजे, तर अशा हट्टाने काय होणार आहे. आपल्याजवळ जी जी साधने आहेत त्या साधनांनी आपल्याला सर्व काही कळले पाहिजे, समजले पाहिजे, हा माणसाचा हट्ट आहे. आपल्याजवळ जी जी साधनं आहेत त्या साधनांच्याद्वारे आपल्याला या जगातलं सर्व काही कळलं पाहिजे, मला सर्व काही समजलं पाहिजे, असा माणसाचा हट्ट आहे. आणि हट्ट नाही तर तो त्याचा अहंकार आहे. जर अपरोक्ष ज्ञानाने, अप्रत्यक्ष सिद्धांताने एखादे प्रमेय सिद्ध झाले तर त्याचे प्रत्यक्ष ज्ञान वाढवण्यासाठी आपण आपले साधन मोठे करणे हाच सुलभ मार्ग आहे. लहानपणीचे कपडेसुद्धा वाढत्या वयात चालत नाहीत. सुरुवातीचा चष्मा नंतर चालत नाही, कारण नंबर बदलल्या कारणाने सुरुवातीचा चष्मा नंतर चालत नाही. म्हणून समर्थ सांगत आहेत की डोळा हे प्राथमिक साधन आहे आणि ब्रह्म हे अति उच्च सत्य आहे. म्हणून ब्रह्म हे जनी म्हणजे सामान्य लोकात सामान्य साधनाने कळले नाही. ब्रह्म हे जनी म्हणजे सामान्य लोकात सामान्य साधनाने कळले नाही, तर ते बरे पाहता. बरे पाहता म्हणजे अधिक अभ्यासाने पाहावे, शोधून पाहावे, शोधून काढावे. हाच सिद्धांत स्वामीजी आपल्याला या श्लोकाच्या पहिल्या 2 चरणातून सांगत आहेत. दिसेना जनी तेची शोधूनी पाहे, बरे पाहता गुजते तेची आहे. शोधल्यानंतर आपल्याला रहस्य देखील उलगडेल. आणि असं म्हटलेलं पण आहे, शोधा म्हणजे सापडेल, शोधल्याशिवाय सापडणार नाही. हे दृश्य जगत आणि दृश्य जगात दिसणाऱ्या सर्वच वस्तू स्थूल आहेत. ब्रह्म आपल्याला का दाखवता येत नाही आपल्या डोळ्यांनी, त्याचं कारण इथे आपण शोधतो आहोत. हे दृश्य जगत आणि दृश्य जगात दिसणाऱ्या सर्वच वस्तू कशा आहेत, स्थूल आहेत. आपले शरीर स्थूल आहे, आपले डोळे स्थूल आहेत आणि आपले मनसुद्धा स्थूल आहे. आणि परब्रह्म परमात्मा हे तर सूक्ष्म आहे, इंद्रियातीत आहे. म्हणून त्याला पाहण्यासाठी म्हणजेच जाणून घेण्यासाठी त्या ब्रह्मतत्वाला पाहायचं नाही आहे, जाणून घ्यायचं आहे.
म्हणून त्याला जाणून घेण्यासाठी आपल्याकडे सूक्ष्मदृष्टी पाहिजे. ते परब्रह्म या स्थूल चक्षुंनी दिसणारे नाही. ते पाहण्यासाठी ज्ञानचक्षु हवेत, ज्ञानदृष्टी हवी, सूक्ष्मदृष्टी हवी. आणि हा ज्ञानचक्षु, ही सूक्ष्मदृष्टी आपल्याला संत सद्गुरू देत असतात. आपला हा ज्ञानाचा तिसरा डोळा संत सद्गुरू त्यांच्या सहवासात गेल्यानंतर उघडतात आणि मग आपल्याला चराचरात व्यापून उरलेल्या परब्रह्माची अनुभूती येते, जाणीव होते. एखाद्या दृष्टांताच्या मदतीने, म्हणजे उदाहरणाच्या मदतीने, दृष्टांत म्हणजे उदाहरण, तर एखाद्या दृष्टांताच्या मदतीने एखादे तत्त्व, प्रमेय, सिद्धांत किंवा समस्या सोडवली असता त्यातील ज्ञानाची अनुभूती येते. समजा एखादी समस्या आहे, एखादं तत्त्व घेऊ आपण, ते तत्त्व आपल्याला कळत नाही, सिद्धांत कळत नाही, आणि म्हणून तो सिद्धांत समजून देण्याकरता दृष्टांत दिला जातो आणि त्यावेळेला आपल्याला सिद्धांताचा अर्थ कळला, त्या सिद्धांतातले ज्ञानाची अनुभूती आली, म्हणजे आपल्याला तो सिद्धांत पचनी पडतो. जे आपल्याला असाध्य वाटत होतं, हे आपल्याला तत्त्व कळणार नाही, हे प्रमेय आपल्या समजण्याच्या पलीकडचं आहे, पण त्या दृष्टांतामुळे असाध्य असलेली गोष्टसुद्धा साध्य होते. पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये यांच्याद्वारा आपल्याला दृश्य वस्तूचे ज्ञान होते. पण या दृश्य वस्तूच्या गोंधळात, या लौकिक जगताच्या पसाऱ्यात अदृश्य परब्रह्माचा शोध घेणं, याचंच नाव परमार्थ आहे. परमार्थाची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे की हे जगत आपल्या जे दिसतं आहे, हा जगाचा पसार आहे, दृश्य वस्तूंचा गोंधळ आहे, आणि असं असताना देखील या जगाच्या पसाऱ्यामध्ये, दृश्य जगाच्या पसाऱ्यामध्ये अदृश्य परब्रह्माचा शोध घेणं म्हणजेच परमार्थ. आणि यातच मानवी जीवनाचं गुज म्हणजे रहस्य साठवलेले आहे. म्हणून स्वामी सांगतात, बरे पाहता गुज तेथेची आहे. तेथेची म्हणजे कुठे? या दृश्य जगतातच आहे. ज्याप्रमाणे आता हा सिद्धांत आहे की मानवी जीवनाचं मध्ये जे असलेलं रहस्य आहे, ब्रह्मतत्व, ते शोधून काढायचे, हे या जगातच आहे. मग त्याच्याकरता हा सिद्धांत समजण्याकरता आपण रोजच्या व्यवहारातला दृष्टांत ऐकूया, म्हणजे आपल्याला सिद्धांत कळेल. ज्याप्रमाणे दृश्य दुधात अदृश्य लोणी आहेच आहे, त्याप्रमाणे या दृश्य जगामध्ये ब्रह्म भगवंतही आहेच. मंथन केल्यावरच जसे लोणी हाताला लागते, दुधामध्ये आहे, पण आपल्याला दिसते कुठे? अदृश्य आहे. मग ते दृश्य कधी होणार? आपल्याला दिसणार कधी? ज्यावेळेला आपण मंथन करू त्यावेळेला ते लोणी बाहेर पडते. त्याप्रमाणे विवेकबुद्धीने, ज्ञानाने त्या परात्पर परब्रह्माला आपण हस्तगत केले पाहिजे. आपल्या डोळ्यांना दिसतं तेवढंच सत्य आहे असे मानण्याची आपल्या सर्वांना सवयच लागली आहे. प्रथम आपण या वृत्तीचा त्याग केला पाहिजे. कारण दृश्य, साकार आणि मर्यादित असलेली वस्तू, दृश्य, साकार आणि मर्यादित असलेली वस्तू आपण हातात घेऊन पाहता येते, आपण सहज पाहू शकतो. परंतु अदृश्य, निराकार, अमर्यादित सूक्ष्म ब्रह्म
आत्मवस्तू आपल्याला या स्थूल डोळ्यांनी पाहू गेलो तरी दिसणार नाही. जगभर पसरलेले ब्रह्म आपल्याला सहजासहजी वरवर दिसणार नाही. म्हणून समर्थ सांगतात, करी घेऊ जाता कदा आढळेना. त्यासाठी आत्मवस्तूचा, परब्रह्माचा अनुभव घ्यावा लागतो आणि तो सुद्धा स्वतःला घ्यावा लागतो. अशा प्रकारे इंद्रियांना अगोचर असणाऱ्या ब्रह्माचा शोध निश्चयपूर्वक आणि चिकाटीने घेतला तर ते रहस्य अवश्य गवसते. म्हणजे ते ब्रह्मतत्व आपल्या त्याची अनुभूती येते असे या श्लोकातून समर्थांना सांगायचे आहे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.